लहानपणी आपण सर्वांनी तो कानात कुजबुजण्याचा किंवा तो टेलिफोनचा खेळ नक्कीच खेळला असेल. हो, अगदी शाळेत असताना खूप खेळायचो आपण. बरोबर. त्यात कसं होतं की आपण एकाच्या कानात एक वाक्य सांगायचं, तो पुढच्याला सांगतो आणि 10व्या माणसापर्यंत पोचेपर्यंत त्या वाक्याचा पूर्णपणे अर्थाचा अनर्थ झालेला असतो. हो ना, म्हणजे सुरुवातीला कावळा उडाला असेल तर शेवटी म्हातारी पडली असं काहीतरी ऐकायला मिळतं. अगदी तेच. आणि ही ना आपल्या मानवी संवादाची आणि स्मरणशक्तीची एक अतिशय सामान्य त्रुटी आहे. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा डेटाबेसबद्दल बोलणार आहोत जो 2500 वर्षांपूर्वी तयार झाला, तोही कुठल्याही हार्ड ड्राईव्ह शिवाय. म्हणजे आजच्या डिजिटल युगात हे ऐकायला थोडं अविश्वसनीय वाटतं. नक्कीच. जरा कल्पना करा, हा टेलिफोनचा खेळ गेली 2500 वर्ष सुरू आहे. पिढ्यानपिढ्या, अनेक शतके उलटली, साम्राज्ये आली आणि गेली, युद्धे झाली, महाभयंकर दुष्काळ पडले, आणि तरीही सुरुवातीला कानात सांगितलेला तो संदेश आजही तसाच्या तसाच, एका अक्षराचाही बदल न होता आपल्यापर्यंत पोचला आहे. खरंच, म्हणजे माहिती जतन करण्याच्या मानवी क्षमतेचा हा परमोच्च बिंदू आहे असं मी म्हणेन. कारण आपला इतिहास आपल्याला सांगतो की कोणतीही माहिती वेळेनुसार नष्ट होते किंवा तिचे मूळ स्वरूप तरी नक्कीच बदलते. हो, काही ना काही भेसळ होते त्यात. अगदी. पण जेव्हा आपण या विशिष्ट परंपरेकडे पाहतो तेव्हा लक्षात येतं की हे केवळ पाठांतर नव्हतं, तर ती एक अत्यंत प्रगत आणि अभेद्य अशी प्रणाली होती. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. तर आज आपण आपल्या उपलब्ध ऐतिहासिक माहितीच्या आधारे बौद्ध धर्माचा ग्रंथ त्रिपिटक आणि त्याच्या 2500 वर्षांच्या चित्तथरारक प्रवासाचं विश्लेषण करणार आहोत. हा प्रवास खरंच खूप रंजक आहे. आणि या चर्चेचा मुख्य उद्देश म्हणजे हे अफाट ज्ञान एवढी आक्रमणं आणि निसर्गाचे प्रकोप झेलूनही आजवर कसं टिकून राहिले, त्याच्या मागचं नेमकं विज्ञान काय होतं हे समजून घेणे. यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या प्रवासाची सुरुवात होते एका अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक क्षणापासून. कुशीनगरच्या घनदाट साल वृक्षांच्या वनात, जिथे भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण होत होते. बापरे, तो तर एका संपूर्ण युगाचा अंत होता. नक्कीच. आणि कोणत्याही महान परंपरेचा खरा कस हा अशाच एका मोठ्या पोकळीतून आणि ती पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नातून लागतो. बुद्धांच्या जाण्याने तिथे एक प्रकारची अस्वस्थता होती. म्हणजे तिथे आनंद होते ना, जे आयुष्यभर बुद्धांच्या सावलीसारखे त्यांच्यासोबत राहिले. हो, आनंद तिथेच होते. साहजिकच आहे. ज्या माणसाने आयुष्यभर सोबत केली त्याच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का असणार. ते अत्यंत दुःखी होते. त्यांना वाटत होतं की आता सगळीकडे अंधार पसरेल, आता आपलं मार्गदर्शन कोण करणार. बरोबर. पण तेव्हा बुद्धांनी त्यांना स्पष्ट सांगितले की माझ्या जाण्याने शोक करू नका. यापुढे मी दिलेला धम्म आणि विनय हेच तुमचे मार्गदर्शक असतील. पण गंमत बघा, बुद्धांनी हा संदेश दिला खरा, पण त्यांच्या जाण्याला अवघा 1 आठवडाही उलटला नव्हता, तोच सुभद्र नावाच्या एका भिक्षूने अत्यंत बंडखोर वक्तव्य केले. हो, आणि ते वक्तव्य खरंच धक्कादायक होतं त्या काळात. तो उघडपणे म्हणाला, चांगलं झालं ते कडक शिस्तीचे म्हातारे गेले, आता आपण आपल्या मर्जीने वागू. हे मला अगदी एखाद्या शाळेतल्या कडक मुख्याध्यापकांच्या निवृत्तीनंतर खोडकर मुलांनी केलेल्या बंडासारखे वाटते. मुख्याध्यापक गेले की लगेच नियम धाब्यावर बसवण्याची प्रवृत्ती. अगदी तसंच काहीसं. मानवी प्रवृत्ती किती काळानुरूप सारखीच असते नाही, पण या बंडखोर वृत्तीचा धोका महाकाश्यप भन्ते यांनी तात्काळ ओळखला. महाकाश्यप म्हणजे जे स्वतः खूप कडक शिस्तीचे होते तेच ना? हो, ते स्वतः कठोर शिस्तीचे प्रतीक होते. त्यांना जाणवलंय की जर आताच या शिकवणी एकत्र बांधून ठेवल्या नाहीत तर हे अनमोल ज्ञान वाऱ्यात विखुरलेल्या मोत्यांसारखे नाहीसे होईल. कारण लिखित स्वरूपात तर काहीच नव्हतं तेव्हा. अगदी. आणि म्हणूनच त्यांनी एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाचा निर्णय घेतला. व्यक्तीवर आधारित असलेल्या या संघाचं रूपांतर एका तत्वावर आधारित संस्थेत करण्याचे. म्हणजे व्यक्ती गेली तरी नियम कायम राहतील. आणि इथूनच सुरुवात झाली पहिल्या संगीतीची, म्हणजे त्या ऐतिहासिक परिषदेची. बरोबर? होय. राजगृहाच्या सप्तपर्णी गुहेत राजा अजातशत्रूच्या आश्रयाखाली ही परिषद भरली. यासाठी 500 अर्हत भिक्षूंची निवड केली जाणार होती. अर्हत म्हणजे असे भिक्षू जे सर्व मानवी बंधनातून आणि विकारांतून मुक्त झाले आहेत, तेच ना? अगदी बरोबर. पण इथे एक मोठा पेच निर्माण झाला. आनंद, ज्यांच्याकडे बुद्धांच्या शिकवणींचा सर्वात मोठा खजिना होता, ते स्वतः अजून अर्हत झाले नव्हते. अरिच्छा, म्हणजे जो माणूस बुद्धांच्या सर्वात जवळ होता त्यालाच या महत्त्वाच्या प्रक्रियेतून बाहेर काढलं जात होतं. हे तर खूपच विचित्र आहे.
हां, एक अत्यंत नाजूक क्षण होतं. आनंद यांच्यावर प्रचंड ताण होता, कारण नियम तर अत्यंत कडक होते. फक्त अर्हतच या परिषदेत बसू शकणार. मग त्यांनी काय केलं? संगीतीच्या आदल्या रात्री आनंद यांनी कठोर ध्यान साधना केली. रात्रभर ते जागृत होते आणि जेव्हा पहाटेच्या वेळी ते झोपण्यासाठी टेकले, म्हणजे बघा, त्यांचं डोकं उशीला टेकणार आणि पाय जमिनीवरून थोडे वर उचलणार, नेमक्या त्याच मधल्या अवस्थेत त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. क्या बात आहे. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी. हो, आणि ते अर्हत बनले. दुसऱ्या दिवशी जेव्हा 500 भिक्षूंची सभा बसली, तेव्हा आनंद तिथे पोहोचले आणि त्यांनी आपल्या स्मृतीतून धम्माचं संकलन सुरू केले. एवं मे सुतम, म्हणजे असे मी ऐकले आहे, या शब्दांनी त्यांनी सुरुवात केली. आणि उपाली भंते यांनी विनयपिटक म्हणजे संघाचे कडक नियम कंठस्थ करून सांगितले असेही मी वाचलंय. बरोबर, उपाली भंते यांनी विनयपिटक सांगितलं. पण मला इथे एक गोष्ट खरंच समजून घ्यायची आहे. आनंद सांगत होते आणि बाकीचे ऐकत होते हे ठीक आहे, पण हे जतन कसं झालं? एका माणसाने दुसऱ्याला सांगितलं आणि त्याने तिसऱ्याला, तर आपण मगाशीच बोललो तशा चुका होणारच ना. इथेच त्या प्रक्रियेचं खरं गमक लपलेलं आहे. आनंद जेव्हा एक सूत्र सांगायचे, तेव्हा ते 500 भिक्षू सलग 7 महिने एकत्र बसून एका सुरात त्या वचनांचं पठण करत असत. ही एक प्रकारची ओरल स्वदुरुस्ती म्हणजे एकत्रित दुरुस्त करण्याची यंत्रणा होती. ओहो, म्हणजे हे आजच्या काळातील ब्लॉकचेन तंत्रज्ञानासारखं होतं म्हणायचं. अगदी तसंच. हे ज्ञान कोणत्याही एका पुस्तकात लिहून ठेवलेलं नव्हतं, तर ते 500 वेगवेगळ्या नोड्समध्ये म्हणजे 500 भिक्षूंच्या मेंदूत एकाच वेळी सेव्ह केलं जात होतं. जर एखाद्या भिक्षूने एखादा शब्दाचा उच्चार जरी चुकला, तरी बाकीच्या 499 लोकांचा आवाज त्याला दाबून टाकेल आणि ती चूक तिथेच दुरुस्त होईल. हो, आणि कोणालाही त्यात एकतर्फी बदल करणं शक्यच नव्हतं. यामुळेच त्यातली अचूकता इतकी अभेद्य होती. हे खरंच अफलातून लॉजिक आहे. हो ना. अशा प्रकारे अंतर्गत शिस्त लावली गेली. पण कोणत्याही नियमांची खरी परीक्षा ही काळाच्या ओघातच होते. खरी गोची तेव्हा होते जेव्हा एका तत्वज्ञानाचा थेट सत्तेशी आणि अफाट संपत्तीशी संबंध येतो. इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक ठरतो. कारण 100 वर्षानंतर वैशालीमध्ये जेव्हा भिक्षूंमध्ये सोने चांदी जवळ बाळगण्यावरून शिथिलता आली, तेव्हा ती कशीबशी दुरुस्त केली गेली. पण त्यानंतर 218 वर्षांनी जे घडलं ते एका वेगळ्याच पातळीवरचं आव्हान होतं. तिथे सम्राट अशोकाचा प्रवेश होतो. हो, सम्राट अशोक, ज्यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. सत्ता आणि अध्यात्म यांचा जेव्हा संगम होतो तेव्हा नेमकं काय घडते? सम्राट अशोक म्हणजे जो सुरुवातीला अत्यंत क्रूर हुकुमशाह म्हणून ओळखला जायचा. सत्तेसाठी त्याने स्वतःच्या 99 भावांची हत्या केली होती. चंडाशोक म्हणायचे त्याला. अगदी. पण त्याच्या आयुष्यात तो एक मोठा टर्निंग पॉइंट येतो. एवढा क्रूर हुकुमशहा एका 7 वर्षांच्या निग्रोध नावाच्या शांत बाल भिक्षूला वाड्याच्या अंगणातून चालताना पाहतो. फक्त चालताना पाहू ना? हो, त्या लहान मुलाची चाल इतकी स्थिर आणि शांत असते की अशोकातून हादरतो. तो त्या लहानग्याला थेट आपल्या सिंहासनावर बसवतो. निरोखद त्याला अप्रमाद म्हणजे सजगतेचा उपदेश करतो आणि एका क्षणात चंडाशोकचा धर्माशोक होतो. हे दृश्य डोळ्यांसमोर उभं केलं तरी अंगावर काटा येतो. 99 भावांना मारणारा हुकुमशहा एका 7 वर्षांच्या मुलामुळे बदलतो. पण मग पुढे काय झालं? अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर धर्मासाठी राजकोष खुला केला. त्याने देशभरात 84,000 विहार बांधले. भिक्षूंसाठी उत्कृष्ट भोजनाची आणि निवाऱ्याची सोय केली. पण जेव्हा धर्माला सत्तेचा आश्रय आणि प्रचंड संपत्ती मिळते तेव्हा त्याचे दुष्परिणामही होतात. अरेच्छा, हे अगदी आजच्या कॉर्पोरेट जगासारखंच आहे. कसं काय? म्हणजे बघा ना, जसे एखाद्या मोठ्या कंपनीत भरपूर कॉर्पोरेट पर्क्स किंवा सुखसुविधा मिळत असतील, तर लोक कामासाठी नाही पण त्या सुविधांसाठी चुकीच्या मार्गाने तिथे नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात. तसंच काहीसं तिथे घडलं असावं. अनेक ढोंगी लोकांनी केवळ राजेशाही जेवण आणि आरामासाठी भिक्षूंचे कपडे घातले आणि संघात प्रवेश केला. होय, परिस्थिती इतकी बिघडली की संघात खऱ्या भिक्षूंपेक्षा पाखंडी लोकांची संख्या वाढली. खऱ्या भिक्षूंनी सलग 7 वर्षे उपोसत म्हणजे पाक्षिक सभा करण्यास नकार दिला. का? कारण त्यांना ढोंगी लोकांसोबत बसायचे नव्हते का? अगदी बरोबर. हा गुंता सोडवण्यासाठी अशोकाने एका मंत्र्याला पाठवले. पण त्या मूर्ख मंत्र्याने परिस्थिती न समजून घेता चक्क खऱ्या भिक्षूंचीच हत्या करायला सुरुवात केली. बापरे, हे तर भयंकर आहे.
जेव्हा अशोकाला हे समजले तेव्हा तो प्रचंड हादरला. त्याला वाटले की या हिंसेचं पाप आता त्याला लागले आहे. तेव्हा मोगलीपुत्र तेस्स या महान ज्ञानी भिक्षूने अशोकाला मार्गदर्शन केले आणि एक अत्यंत सखोल तत्व समजावून सांगितले. काय होतं ते तत्व मला ऐकायला नक्की आवडेल. त्यांनी सांगितलं, जर चेतनेत म्हणजे तुमच्या हेतूत हिंसा नसेल तर तुम्हाला पाप लागत नाही. कृतीपेक्षा त्यामागचा हेतू जास्त महत्वाचा असतो. हे बुद्धांचे तत्वज्ञान त्यांनी अशोकाला पटवून दिले. आणि मग या ढोंगी भिक्षूंना बाहेर काढण्यासाठी अशोकाने एक भन्नाट शक्कल लढवली. त्याने सर्वांची एक परीक्षाच घेतली. त्याने सर्वांना बोलवून विचारले, बुद्धांचा मुख्य सिद्धांत काय होता? हो, आणि हा प्रश्न खूप कळीचा होता. आता जे खरे भिक्षू होते त्यांनी एका सेकंदात उत्तर दिले, विभाज्यवाद म्हणजेच विश्लेषणावाद. बुद्ध प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करून सांगायचे. पण जे फुकटचं खायला आलेले पाखंडी होते त्यांना यातलं काहीच माहीत नव्हतं. ते वेगवेगळी उत्तरे देऊ लागले. आणि अशोकाने लगेच अशा 60,000 ढोंगी भिक्षूंना पांढरे कपडे घालायला लावून हाकलून दिले आणि मग खऱ्या 1,000 अर्हतांसोबत तिसरी संगीती झाली. अगदी बरोबर. आणि तिथेच मोगलीपुत्र तिस्स यांनी ओळखले की ज्ञान जर एकाच भौगोलिक प्रदेशात म्हणजे फक्त भारतात केंद्रित राहिले तर भविष्यात ते नष्ट होण्याचा मोठा धोका आहे. म्हणजे एखादा परकीय हल्ला झाला तर सगळंच संपेल. हो, एखाद्या राजाने आश्रय काढून घेतला किंवा आक्रमण झाले तर हे ज्ञान कायमचे पुसले जाईल. म्हणूनच हे ज्ञान सीमा ओलांडून परदेशात पाठवण्याचा धोरणात्मक निर्णय तिथे झाला. आणि इथूनच श्रीलंकेचा अध्याय सुरू होतो. अशोकाने आपला स्वतःचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धर्मप्रसारासाठी श्रीलंकेला पाठवले. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे महेंद्र हे जणू काही एक चालती बोलती ह्युमन हार्ड ड्राईव्ह होते. हे अगदी योग्य वर्णन आहे त्यांचं. त्यांच्याकडे कोणतीही पुस्तके नव्हती, कोणतीही पेनड्राईव्ह नव्हती. संपूर्ण त्रिपिटक, विनय, सुत्त आणि अभिधम्म त्यांच्या मेंदूत साठवलेले होते. त्यांनी श्रीलंकेत मेहंतले पर्वतावर राजा देवानंपियेची भेट घेतली, त्याच्या बुद्धीची परीक्षा घेतली आणि हा ज्ञानाचा खजिना तिथे खुला केला. हो, राजाने महामेघवन उद्यान दान केले. श्रीलंकेत हजारो भिक्षूंनी हे ज्ञान कंठस्थ केले. सगळं काही छान चाललं होतं. पण मग निसर्गाने एक अत्यंत क्रूर डाव खेळला. काय झालं असं अचानक? तो काळ होता बेमिनितियासिया या भयंकर दुष्काळाचा. हा दुष्काळ 1-2 वर्षांचा नव्हता तर सलग 12 वर्षांचा होता. 12 वर्षे? बापरे. हो, श्रीलंकेसारखा हिरवागार प्रदेश अक्षरशः वाळवंटात बदलला. अन्न वाचून माणसांची अवस्था इतकी वाईट झाली की माणसे माणसांना खाऊ लागली. विहारांमधील जे थोडेफार धान्य होते ते उंदरांनी फस्त केले. अशा परिस्थितीत भिक्षू संघासमोर एक भयानक पेच प्रसंग उभा राहिला. प्राण वाचवायचे की धर्म वाचवायचा? खूपच विदारक परिस्थिती असणार ती. अनेक भिक्षू भारतात परतले, पण 60 अहरत भिक्षू समुद्र किनाऱ्यावरच थांबले. इथे मला खरंच एक गोष्ट थांबून विचारायची आहे. हे सगळं ऐकायला खूप स्फूर्तिदायक वाटतं, पण आजच्या प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून बघितलं तर नुसते काही जुने शब्द आणि नियम लक्षात ठेवण्यासाठी वाळूवर पडून झाडांचा रस पिऊन तडफडून मरणं हे थोडं भयानक नाही का? म्हणजे माणसाच्या जीवापेक्षा एखादा ग्रंथ मोठा कसा असू शकतो? तुमचा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे. पण जर आपण हे त्यांचा व्यापक दृष्टिकोनातून पाहिले तर आपल्याला या त्यागाचे खरे महत्त्व समजेल. ते भिक्षू फक्त काही शब्द वाचवत नव्हते. ते मानवजातीच्या भविष्यातील पिढ्यांसाठी अंधारात मार्ग दाखवणारा प्रकाश वाचवत होते. अच्छा, म्हणजे त्यांचा दृष्टिकोन खूप दूरचा होता. अगदी. त्यांच्या मते जर आज ते जगले पण हे ज्ञान नष्ट झाले तर भविष्यातील हजारो पिढ्या अज्ञानाच्या अंधारात खितपत पडतील. आणि म्हणूनच त्या 60 भिक्षूंनी किनाऱ्यावर वाळूची उशी करून झोपणे पसंत केले. शरीरात अन्नाचा कण नव्हता. ते कडूमुळे आणि झाडांच्या सालांचा रस प्यायचे. ऐकूनच अनावर काटा येतोय. हो, आणि शरीरात त्राण उरले नसतानाही मृत्यू येईपर्यंत ते एकमेकांना जागे ठेवून त्रिपिटकाचे सतत पठन करत राहिले, जेणेकरून एकही शब्द त्यांच्या स्मृतीतून पुसला जाऊ नये. बापरे, लॉजिक समजलं म्हणा, पण तरीही त्या मानसिक अवस्थेची कल्पना करणं खूप कठीण आहे. आजच्या काळात आपण या सहनशीलतेच्या जवळपासही पोचू शकत नाही. ते तर आहेच. 12 वर्षांनंतर जेव्हा अखेर पाऊस पडला आणि परिस्थिती निवळली तेव्हा भारतात गेलेले भिक्षू श्रीलंकेत परतले. कल्लागमा नावाच्या गावात त्यांची आणि श्रीलंकेत राहिलेल्या भिक्षूंची भेट झाली.
तर या सगळ्याचा अर्थ काय हे आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. सांगा ना. समजा 2 कॉम्प्युटर सिस्टम्स 12 वर्ष कोणत्याही नेटवर्कशिवाय पूर्णपणे वेगळ्या आणि ऑफलाईन राहिल्या आहेत. एकाने भारतात आणि दुसऱ्याने श्रीलंकेत डेटा स्टोअर केलाय. आणि 12 वर्षांच्या भयंकर परिस्थितीनंतर जेव्हा त्यांचं डेटा सिंकिंग केलं जातं. म्हणजे जेव्हा दोन्ही गटांनी एकमेकांसमोर त्रिपिटकाचे पठण केले? अगदी तेच. आणि आश्चर्य म्हणजे दोन्ही गटांच्या त्रिपिटकाच्या पठणात एका शब्दाचा किंवा उच्चाराचाही फरक पडला नाही. डेटा तंतोतंत जुळला, 1 बाईटचाही फरक नाही. हे खरोखरच अद्भुत होतं. पण याच अभूतपूर्व घटनेने एका अत्यंत महत्वाच्या आणि ऐतिहासिक बदलाची नांदी दिली. त्या ज्ञानी अर्हतांच्या लक्षात आले की 12 वर्षांच्या या नरक्यातनानंतर आपण हे ज्ञान वाचवले खरे, पण भविष्यात येणाऱ्या काळात, ज्याला आपण कलियुग म्हणतो, माणसाची स्मरणशक्ती आणि मन कमकुवत होत जाई. इथेच खऱ्या अर्थाने एक आहा मोमेंट मिळतो मला. म्हणजे त्यांनी हे ज्ञान लिहून ठेवलं ते माणसांची खूप प्रगती झाली म्हणून नाही, तर माणसांची स्मरणशक्ती आणि मानसिक क्षमता कमी होत चालली आहे या जाणीवेमुळे. हा खरंच खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. अगदी तसंच. मौखिक परंपरेकडून लिखित परंपरेकडे जाणं हा केवळ तंत्रज्ञानातील बदल नव्हता, तर ती भविष्यातील कमकुवत पिढ्यांबद्दलची सर्वोच्च करुणा होती. त्यांना वाटलं असेल की पुढच्या पिढ्यांना हे पेलवणार नाही. बरोबर. त्यांच्यात एवढी कठोर तपस्या करण्याची क्षमता नसेल हे त्यांनी ओळखले होते. आणि म्हणूनच बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर सुमारे 500 वर्षांनी हे ज्ञान पहिल्यांदा लिहून काढण्याचा निर्णय झाला. मातुले जिल्ह्यातील आलुविहार येथे राजा वटगामिनी अभय याच्या काळात 500 अर्हतांनी हे काम हाती घेतले. आणि त्यांनी ते पानांवर कोरलं ना? हो, त्यांनी ओला लीव्ज म्हणजे ताडपत्रांवर लोखंडी सळईने किंवा स्टायलसने त्रिपिटक कोरले. आणि हे ताडपत्रावर लिहिणं म्हणजे आजच्यासारखं कागदावर पेन फिरवण्यासारखं सोपं नव्हतं. ते अत्यंत कौशल्याचं आणि शारीरिक श्रमाचं काम होतं. नक्कीच. लोखंडी सळीने पानावर अक्षरं कोरायची. थोडा जोर जास्त लागला तर पान फाटणार आणि कमी लागला तर अक्षर उमटणार नाही. आणि त्यावर काजळी आणि तेल लावून ती अक्षरं स्पष्ट केली जायची. बुद्धांची एक भविष्यवाणी होती की धर्म 500 वर्षे पूर्णपणे शुद्ध राहील. आणि बरोबर 500 वर्षांनी तो ताडपत्रांवर कैद होऊन पुढच्या 5000 वर्षांसाठी सुरक्षित झाला. आणि तुम्हाला सांगते, या ताडपत्रांचा एक नैसर्गिक गुणधर्म होता. ती लवकर सडत नाहीत आणि वाळवी त्यांना सहजासहजी खात नाहीत. अच्छा, म्हणजे मटेरियल पण एकदम विचार करून निवडलं होतं. हो. पुढे कलिंगमाग नावाच्या आक्रमकाने जेव्हा श्रीलंकेतील ग्रंथालये जाळली तेव्हा अनेक ताडपत्रे सुरक्षित राहिली. शिवाय तोपर्यंत बर्मा आणि थायलंडमध्ये त्याच्या प्रती गेल्यामुळे हे ज्ञान जगाच्या पाठीवर पूर्णपणे सुरक्षित झाले होते. म्हणजे बॅकअप पण तयार होता. अगदी. काही लोक आरोप करतात की त्रिपिटकात नंतर ब्राह्मणांनी किंवा इतरांनी भेसळ केली आहे. पण आपण पाहिलेला हा इतिहास आणि ही अभेद्य चोरल सिस्टम सांगते की हा आरोप चुकीचा आहे. प्रत्येक शब्द परिषदांच्या आणि कथावत्थूसारख्या ग्रंथांच्या माध्यमातून अनेक कसोट्यांवर तपासून अत्यंत शुद्ध ठेवला गेला आहे. तर आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या हातात आज जे त्रिपिटक आहे ते केवळ शाई आणि पानांचे पुस्तक नाही, ते हजारो भिक्षूंच्या त्यागाचे, त्यांच्या भुकेल्या पोटी केलेल्या संघर्षाचे आणि ज्ञानाप्रती असलेल्या अफाट निष्ठेचे जिवंत प्रतीक आहे. अगदी खरे. आणि हे ज्ञान केवळ जतन करण्यासाठी नव्हतं, तर ते आचरणात आणण्यासाठी होतं. मानवी पिढ्यांना मार्ग दाखवण्यासाठी ह्या ज्ञानाने जो प्रवास केला आहे तो इतिहासात खरोखरच अद्वितीय आहे. हे सगळं ऐकल्यावर ना शेवटी एक वेगळाच विचार मनात येतो. आज आपण आपला सगळा डेटा, आपलं सगळं ज्ञान क्लाउड सर्व्हर्स आणि हार्ड ड्राईव्हजवर सुरक्षित असल्याच्या भ्रमात साठवून ठेवलं आहे. हो, आपण पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. पण जरा विचार करा, जर उद्या एखाद्या महाभयंकर सौर वादळामुळे किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्समुळे तंत्रज्ञानाचं हे जाळं एका सेकंदात नष्ट झालं. बापरे, तर सगळंच ठप्प होईल. अगदी. तर आपल्या सामूहिक स्मरणशक्तीतून आपण मानवजातीचे कोणते ज्ञान अचूकपणे परत उभे करू शकू? कागद आणि सिलिकॉन चिप्सच्या या सोयीपायी आपण मानवी मनाची आणि स्मरणशक्तीची ती अफाट क्षमता तर कायमची गमावून बसलो नाही ना? हा, खरोखरच खूप खोल विचार आहे. हो ना. कदाचित त्या टेलिफोनच्या खेळात खरी जादू त्या टेलिफोनच्या वायरीची नव्हती, तर तो मूळ संदेश न विसरता जतन करणाऱ्या त्या माणसांच्या संकल्पाची आणि क्षमतेची होती. श्रोत्यांनी यावर नक्कीच विचार करायला हवा.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.